नमस्कार, आपणा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण जाणार आहोत 4 धामापैकी एक धाम असणाऱ्या द्वारकेला। द्वारका हे शहर गुजरात राज्यात असून मुंबईमधून द्वारकेला जाण्यासाठी बाय रोड आणि बाय ट्रेन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत। बांद्रा टर्मिनस येथून वेरावळ मार्गे सोमनाथला जाऊन सोमनाथांचे दर्शन घेऊन रात्री 11 वाजता सोमनाथ ओखा एक्सप्रेसद्वारे आपण सकाळी 8 वाजता द्वारकेला पोहोचतो। द्वारका या शहरात एक सुंदर छोटेखानी रेल्वे स्टेशन आहे। हे रेल्वे स्टेशन पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येत असून नीट आणि क्लीन आहे। द्वारका रेल्वे स्टेशनपासून श्री द्वारकाधीश मंदिर हे अंतर साधारण 2 किलोमीटर आहे। त्यासाठी ऑटो रिक्षा आणि लोकल ट्रान्सपोर्ट उपलब्ध आहेत। द्वारका ही एक प्राचीन नगरी असून 4 धामापैकी एक धाम आहे। भगवान श्रीकृष्णाची ही राजधानी होती, म्हणून द्वारका हे द्वापार युगातील धाम आहे। द्वारकेत पोहोचल्यानंतर सर्वप्रथम राहण्याची सोय करून नंतर मंदिराकडे दर्शनासाठी जावे। हे द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांचे मंदिर आहे। इथे 12 महिने भाविकांची गर्दी असते आणि ही दर्शन रांग आहे। येणाऱ्या भाविकांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी ट्रस्टद्वारे सावलीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। याच दर्शन रांगेतून पुढे गेल्यानंतर एका चेकपॉईंटवर येणाऱ्या भाविकांची कसून तपासणी करण्यात येते आणि ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर भाविकांना पुढे मंदिरामध्ये प्रवेश दिला जातो। द्वारकेला श्रीकृष्णाने आपली राजधानी घोषित केली, म्हणून येथील लोक श्रीकृष्णाला द्वारकेचा राजा म्हणजेच द्वारकाधीश म्हणतात। ही आहेत श्री द्वारकाधीश मंदिराची दृश्य। हे मंदिर बहुमजली असून यावर अत्यंत मनमोहक असं कोरीव काम करण्यात आलेलं आहे। देवस्थान संस्थांच्या वतीने या मंदिराच्या परिसराची आणि मंदिराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात येते। इथे येणारे भाविक व्यावसायिक फोटोग्राफरकडून आपले असे फोटो काढून घेतात। या द्वारकाधीश मंदिराची वास्तुकला आणि शिल्पकला अगदी अप्रतिम आहे। ही मंदिराची मनमोहक छायाचित्रे आपण पाहू शकता आणि ही आहे या मंदिरातील भगवान श्रीकृष्णाची मनमोहक मूर्ती। श्री द्वारकाधीश मंदिराजवळचा हा आहे मुख्य चौक। या चौकातून पुढे एक रस्ता गोमती घाटाकडे जातो आणि हा आहे गोमती घाट। द्वारका हे शहर गोमती या नदीच्या तीरावर वसलेले असून गोमती नदी येथून पुढे काहीच अंतरावर जाऊन अरबी समुद्राला मिळते। भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेण्याआधी या गोमती घाटावर येऊन गोमती नदीमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे। या गोमती घाटावर आपल्याला उंट सफारी आणि अश्व सफारीही पाहायला मिळते। या गोमती नदीवरच एक पादचारी पूल बांधला असून त्याला सुदामा सेतू असे नाव देण्यात आलेले आहे। मात्र सध्या हा सेतू बंद अवस्थेत आहे। द्वारका हे एक छोटे शहर असून या शहरातील गल्लीतील आणि चौकातील दृश्य आता आपण पाहूयात। गोपालकृष्णाच्या या द्वारकेत गायींचा मुक्त संचार आढळतो। इथल्या गल्लीबोळामध्ये अगदी मार्केटमध्ये बाजारपेठेमध्ये आपणाला ठिकठिकाणी अनेक गायी दिसतात। मगाशी आपण जो मंदिराजवळचा मुख्य चौक पाहिला होता तोच हा मुख्य चौक आहे। येथून गोमती घाट आणि श्रीकृष्णाचे मंदिर अगदी जवळच आहे। या चौकामध्ये असणाऱ्या मोबाईल काउंटर आणि शूज काउंटरवर सामान जमा करून भाविक पुढे दर्शनासाठी जात असतात। या द्वारका शहरात आपल्याला अनेक दुचाकी आणि 4 चाकी गाड्या भाड्याने मिळतात। या ठिकाणी पशुधन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दूध आणि दुधाचे पदार्थ याची मोठ्या प्रमाणात विक्री होते। द्वारकेचा हा मुख्य चौक आणि मंदिर परिसर
12ही महिने गर्दीने गजबजलेला असतो. या मंदिराच्या कळसावर एक ध्वजा दिवसभर डौलाने फडकत असते आणि विशेष म्हणजे ही ध्वजा दिवसातून एकदा तरी बदलली जाते. द्वारकेमध्ये अनेक ट्रॅव्हल एजंट्स आहेत की जे आपल्याला द्वारका दर्शन घडवतात. मात्र याचं तिकीट अगोदरच्या दिवशी बुक करावं लागते. 250 रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे बसचं तिकीट बुक करून आम्ही रूमवर आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता द्वारकेच्या मटकी चौकातून आमची बस सुटणार होती. हा आहे द्वारकेचा मटकी चौक. प्रत्येक ट्रॅव्हल एजन्सीच्या गाड्या द्वारका दर्शनसाठी याच मटकी चौकातून सुटतात. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता आम्ही निघालो द्वारका दर्शनला. भद्रकाली रोडवरून पुढे जात असताना आम्हाला दिसलं महाराष्ट्र मंडळाचं भक्त निवास. बस सकाळी द्वारकेच्या मटकी चौकातून निघाली आणि सगळ्यात आधी येऊन पोचली ती श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी. श्री नागेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग समजले जाते. काही लोक महाराष्ट्रातील औंढा नागनाथ हे आणि नागेश्वर हे दोन्ही ज्योतिर्लिंग एकच आहेत असे मानतात. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अनेक वेळा भगवान शंकराची आराधना केली, त्या ठिकाणी पूजा केल्याची नोंद आहे. चला तर दर्शन घेऊया नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे. हे नागेश्वर ज्योतिर्लिंग असून या ठिकाणी नाग आणि नागिनीचा पितळेपासून बनवलेला जोडा अर्पण करण्याची परंपरा आहे. आपण ज्योतिर्लिंगाचे लाईव्ह दर्शन घेऊ शकता. अनेक भाविक महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील श्री औंढा नागनाथ हे 8वे ज्योतिर्लिंग असल्याचे मानतात. श्री नागेश्वराचे मंदिर हे मोठे आणि प्रशस्त मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार टी सिरीज कॅसेटचे मालक श्री गुलशन कुमार यांनी करोडो रुपये खर्चून केलेला आहे असे येथील लोक सांगतात. या मंदिराचे बांधकाम अगदीच अलीकडच्या काळात झालेले आहे. हे मंदिर बाहेरच्या बाजूने विटकरी रंगाने रंगवण्यात आलेले आहे. तसेच या मंदिराच्या शेजारी अगदी जवळच महादेवाची एक मोठी मूर्ती आहे. दुपारी 12:30 नंतर हे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात येते. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता ते पुन्हा खुले करण्यात येते. महाशिवरात्रीच्या वेळेस या ठिकाणी प्रचंड मोठी यात्रा भरते. श्री नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आमची बस निघाली गोपी तलावाच्या दिशेने. या ठिकाणी अनेक छोटी मोठी मंदिरं आहेत. गोपी तलाव हे असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी आणि गवळणींनी शेवटची रासलीला केली होती. त्यानंतर या गवळणी या ठिकाणी पिवळ्या मातीमध्ये परावर्तित झाल्या आणि त्यालाच म्हणतात गोपीचंदन. तर हाच आहे तो ऐतिहासिक गोपी तलाव. या गोपी तलावाच्या आसपास अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत. गोपी तलावाला भेट दिल्यानंतर आम्ही निघालो बेट द्वारकेच्या दिशेने. बेट द्वारका म्हणजे हे एक छोटंसं बेट असून त्या ठिकाणी जाण्यासाठी एका उड्डाणपुलावरून जावं लागतं. नुकतेच या पुलाचे उद्घाटन झालेले असून त्याला सुदर्शन सेतू असे नाव देण्यात आलेले आहे. समुद्रावर बांधलेला हा सगळ्यात मोठा आपल्या देशातील केबल ब्रिज आहे. हा सुदर्शन सेतू पार करून आम्ही पोचलो बेट द्वारकेला.
बेट द्वारका हे असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी श्रीकृष्णाचे निवासस्थान होते। तसेच येथे श्रीकृष्ण आणि त्यांचे परममित्र सुदामा यांचीही भेट झाली होती। बेट द्वारकेला दर्शन घेतल्याशिवाय द्वारकेची यात्रा पूर्ण होत नाही असे म्हणतात। बेट द्वारकेला मंदिरात दर्शन झाल्यानंतर आम्ही पुन्हा सुदर्शन सेतूवरून परतीचा प्रवास सुरू केला आणि आम्ही आता निघालो आहोत शिवपुरी बीचच्या दिशेने। आणि हा आहे शिवपुरी बीच। येथील निळाशार स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा फारच सुंदर दिसतो। अनेक पर्यटक येथे येतात, फोटो काढतात, उंटाच्या घोड्यांच्या राईड्स घेतात आणि खूप सारे एन्जॉय करतात। खरंच शिवपुरी बीच हे फार सुंदर आणि नयनरम्य ठिकाण आहे। शिवपुरी बीचला भेट दिल्यानंतर आमची बस पुन्हा सुरू झाली आणि आमचा प्रवास सुरू झाला रुक्मिणी मंदिराच्या दिशेने। हे आहे भगवान श्रीकृष्णांच्या पत्नी रुक्मिणी मातेचं मंदिर। रुक्मिणी मंदिराला भेट दिल्यानंतर आमचा शेवटचा प्रवासाचा टप्पा होता तो म्हणजे भडकेश्वर महादेव मंदिर। समुद्राच्या अगदीच किनाऱ्यावर समुद्राच्या पाण्यात म्हटलं तरी चालेल असं हे महादेवाचं मंदिर आहे। हे मंदिर शिवलिंगाच्या आकाराचे आहे। हा द्वारका दर्शनचा शेवटचा टप्पा असून येथून द्वारका शहर केवळ 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। इथे उसळणाऱ्या आणि गरजणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि त्यांच्या मधोमध असणारे शिवलिंगाच्या आकाराचे शिवमंदिर हे अतिशय मनमोहक दिसतंय। श्री भडकेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा द्वारकेत आलो आणि आम्हाला या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचे भक्त त्याच्या भक्तीत रंगलेले दिसले। अशाप्रमाणे आमची द्वारकाधाम यात्रा अतिशय छान झाली।